Question 3. Find the equation of the circle passing through the points 5, 7, 6, 6 and 2 and -2. तर इथे आपल्याला सर्कलचे इक्वेशन फाइंड आउट करायचे, वर्तुळाचं इक्वेशन फाइंड आउट करायचे. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल. आणि इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला, पॉइंट्स दिलेले आहेत की ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि 7. ह्याला आपण ए पॉइंट धरू, बी पॉइंट आहे 6 आणि 6 आणि सी पॉइंट आहे 2 आणि -2. तर ए बी सी हे पॉइंट वर्तुळावर आहेत, हे बिंदू वर्तुळावर आहेत. यावरून आपल्याला वर्तुळाचं इक्वेशन काढायचं आहे. ए पॉइंट आहे 5 and 7, बी पॉइंट 6 and 6 and C point 2 and -2, 2 and -2, and here is center of the circle. P is center of the circle. Then distance BC is equal to distance PA equal to PB. ते सर्व डिस्टन्स सारखे आहे. It is equal to radius of the circle. PA equal to PB equal to PC, that is equal to R, that is radius of the circle. तर इथे आपल्याला आधी रेडियस काढायची आहे सर्कलची आणि त्याच्यानंतर मग इक्वेशन आपण काढू. नाउ लेट पॉइंट P is here center and having coordinates H and K. तर इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत H आणि K. इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी, PC, PA आणि PB. Now let point P is a center having coordinate H and K. Center of the circle. Center of the circle and points A, B and C are on the circle, therefore PA equal to PB equal to PC. PA equal to PB. तर इथे PA डिस्टन्स आपल्याला घ्यायचे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा, स्क्वेअर रूट ऑफ H minus 5 square plus K minus 7 square. PA equal to square root of H minus 5 square plus K minus 7 square. आता PB डिस्टन्स काढायचं आहे. PB आता आपल्याला कोऑर्डिनेट्स P चे आणि B चे घ्यायचे आहेत आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचे. स्क्वेअर रूट ऑफ H minus 6 square plus K minus 6 square. Now squaring both side, दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूला वर्ग घेऊन H minus 5 square plus K minus 7 square, H minus 6 square plus K minus 6 square. तिथे A minus B squareचा फॉर्म्युला वापरायचा, एक्सपान्शन फॉर्म्युला A minus B square आपण जो वापरतो नेहमी, A square minus 2AB plus B square. मग H minus 5 whole square means H square minus 2 into 5 into H means 10H plus 5 square 25. K square minus 14K plus 49 equal to H square minus 12H plus 36 plus K square minus 12K plus 36. आता हे दोन्ही इक्वेशन इकडे की इक्वेशन इकडे, तर हे आता सॉल्व करू. तिथे LHS ला H स्क्वेअर आहे, RHS ला पण H स्क्वेअर आहे, हे कट होतील. K स्क्वेअर LHS ला आहे, RHS ला पण आहे. minus 10H minus 14K
25 प्लस 49, 9 प्लस 4 9 प्लस 5 14 प्लस 4 प्लस 1 5, 5 प्लस 2 7, 74 इक्वल टू मायनस 12h मायनस 12k and 36 आणि 36, 6 6 12 and 6 plus 6 3 plus 3 6 plus 1 7, 72. आता हे सॉल्व करू. मायनस 10h ह्या टर्म इकडे घेऊ पाहिजे तर प्लस 12h मायनस 14k प्लस 12k इक्वल टू 72 मायनस 74. इथं तिकडे घेतली, साईन बदलली. इथे मायनस होता, इकडे जेव्हा आपण घेतो तेव्हा प्लस करतो. मायनसचा इथे प्लस केली, मायनसचं प्लस. हे सॉल्व करू. मग मायनस 10h प्लस 12h मीन्स 2h मायनस 14k प्लस 12k मीन्स मायनस 2k and 72 मायनस 74 मीन्स मायनस 2. इथे 2 आहे, 2 ने डिवाइड करू बोथ साइड. मग h मायनस k मायनस 1. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणू, इक्वेशन फर्स्ट. दुसरं इक्वेशन काढायचं, हे आपण PA इक्वल टू PB केलं होतं. आता PA इक्वल टू PC करू. आता आपल्याला कोऑर्डिनेट्स P चे आणि A चे घ्यायचे आणि डिस्टन्स काढायचे. तसंच P आणि C चे डिस्टन्स काढण्यासाठी P चे कोऑर्डिनेट्स आणि C चे कोऑर्डिनेट्स. P चे कोऑर्डिनेट्स h आणि k आणि C चे काय आहे 2 आणि निगेटिव्ह 2. A चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत 5 आणि 7 आणि P चे कोऑर्डिनेट h आणि k. आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून ह्याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन काढायचे. PA डिस्टन्स PA h मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ h मायनस 5 स्क्वेअर प्लस k मायनस 7 स्क्वेअर इक्वल टू, आता PC काढायचे, स्क्वेअर रूट ऑफ h मायनस 2 स्क्वेअर प्लस k मायनस 2 स्क्वेअर. तर स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूला काय करायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे, वर्ग घ्यायचा आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड. मग हे स्क्वेअर रूटचं जे साईन येते निघून जाईल. रिमेनिंग h मायनस 5 स्क्वेअर प्लस k मायनस 7 स्क्वेअर h मायनस 2 स्क्वेअर प्लस, आता इथे मायनस मायनस प्लस होणार आहे, मग k प्लस 2 स्क्वेअर. आता हे सॉल्व करायचं आहे. तर इथे आपल्याला हा a मायनस बी स्क्वेअरचा इथे फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे मात्र a प्लस बीचा फॉर्म्युला, a प्लस बी स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता हे सॉल्व करून घेऊ आपण. याचा स्क्वेअर करायचा आहे, ह्या फॉर्म्युलावरून स्क्वेअर करू. h स्क्वेअर मायनस 10h प्लस 25 प्लस k स्क्वेअर मायनस 14k प्लस 49 इक्वल टू h स्क्वेअर मायनस 4h प्लस 4 प्लस k स्क्वेअर प्लस 4k प्लस 4. इथे h स्क्वेअर आहे, इथे h स्क्वेअर, इथे k स्क्वेअर, इथे k स्क्वेअर. इथे आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म्स घ्यायच्या. आता हे इक्वेशन इथं लिहून घेतले आणि आपण आता पुसून टाकू. मायनस 10h मायनस 10h मायनस 14k आणि 25 आणि 49 ह्यांची ॲडिशन करायची. 9 प्लस 5 14 and 4 plus 1 5 plus 2 74 म्हणजे 74 इक्वल टू मायनस 4h प्लस 4k आणि 4 प्लस 4 8 मायनस 4h प्लस 4k 4 प्लस 4 8. हे आता सॉल्व करू. ह्या दोन्ही टर्म आपण LHS ला घेऊ आणि ही RHS ला टर्म घेऊ. देअरफॉर मायनस 10h, तर इथे आपण प्लस करणार, मायनस तर प्लस 4h
minus 14k minus 4k इक्वल टू 8 minus 74. आता ही टर्म इकडे गेल्यावर हिचा साइन बदलणार 74 minus 74. आता हे सॉल्व करू. minus 10h plus 4h means minus 6h minus 40k minus 4k means minus 18k and 74 तिथून मायनस करायचे. मग minus 66 minus 66. आता इथे 6 आहे, इथे 18 आणि इथे 66 आहे. तर इथे सगळ्याला 6 ने भाग जातो. 6 ने आपण डिवाइड करू शकतो. कंप्लीट डिवाइड होतं. डिवाइडिंग बोथ साइड बाय 6. मग मायनस h मायनस 3k 6 18 आणि मायनस 11. ह्या सगळ्या साइन मायनस मायनस आहे. तर इथे आपण ह्या चेंज करू शकतो. पूर्ण मायनस तर प्लस म्हणजे h प्लस 3k इक्वल टू 11. h प्लस 3k इक्वल टू 11. तर हे दुसरे इक्वेशन आहे. तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ह्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, h आणि k च्या व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे सेंटरचे कोऑर्डिनेट्स h आणि k आपल्याला मिळणार आहेत. तर आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू. h minus k equal to minus 1 and h plus 3k equal to 11. तर इथे हे ह्या इक्वेशन मधून हे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू, वजाबाकी करू. म्हणजे इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड करायचे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, सगळ्या साइन बदलायचे. प्लस तर मायनस, मायनस तर प्लस. तर इथे सगळे मायनस येणार आहे. h मायनस h इथे 0. minus k minus 3k minus 4k minus 1 minus 11 minus 12. Therefore k equal to minus 12 divided by minus 4 means 3. 4 3 12. मग k equal to 3. मग आता त्यावरून आपण h काढू शकतो. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये k ची व्हॅल्यू ठेवायची आहे आणि h ची व्हॅल्यू काढायची. h minus k equal to minus 1. Now put here k equal to 3. Therefore h minus 3 equal to minus 1. Therefore h equal to minus 1 plus 3 equal to 2. h equal to 2. h equal to 2. Therefore center at 2 and 3. मग आता सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, तर 2 आणि 3. Therefore center of the circle, center at that is h and k equal to 2 and 3. आता सर्कलचे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती आणि सर्कलवरच्या पॉइंट्सचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहे. तर कोणता एक पॉइंट्स घेऊ आपण. समजा ए पॉइंट घेतला तर हे डिस्टन्स म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल. दिस डिस्टन्स इज रेडियस ऑफ द सर्कल r. मग कोणते डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. मग अशी जसा वापरला तसं तिथे आपल्याला रेडियस काढण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. कोणतेही आपण घेतले तरी चालतील पॉइंट ए बी सी कोणतेही. आता इथे आपण ए पॉइंट घेतला, बी आणि सी नाही घेतला. फक्त आपल्याला एक कोणतेही दोन पॉइंट्स घेतले तरी चालतात आणि त्याचे डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. नाउ रेडियस ऑफ द सर्कल equal to PA equal to R. Therefore PA equal to, use here distance formula, 2 minus 5, 2 minus 5 square plus 3 minus 7, 3 minus square, 3 minus 7 square equal to 2 minus 5 square means minus 3 square, 3 minus 7 means minus 4 square, minus 3 square is 9, minus 3 square means minus 3 into minus 3. Minus minus become plus
and 3 into 3 9. Minus 4 square means 16 is 25. 9 plus 16 25. Square root of 25 is 5. Therefore radius of the circle equal to r equal to 5. तर इथे आपण रेडियस काढलेली आहे. आता रेडियस माहिती आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, त्यावरून आपल्याला आता सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? सेंटर रेडियस फॉर्म. यामध्ये आपण हा फॉर्म्युला वापरतो, x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. h माहिती आहे, k माहिती आहे, r माहिती आहे. h किती आहे 2, k किती आहे 3 आणि r रेडियस इज 5. तर हा फॉर्म्युला वापरून आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल आता फाइंड आउट करायचं आहे. बाय सेंटर रेडियस फॉर्म of the equation of the circle or formula x minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to 2, k equal to 3, h equal to 2, k equal to 3 and radius is 5. Therefore x minus 2 square plus y minus 3 square and radius is 5 square. परत इथे फॉर्म्युला वापरायचा एक्सपान्शन फॉर्म्युला a minus b square a square minus 2ab plus b square. x square minus 4x plus 4 plus y square minus 6y plus 9 equal to 25. x square आता इथे आपण रिअरेंज करू टर्म्स. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर घेऊ आधी, मग मायनस 4x मायनस 6y. 9 प्लस 4 13, 9 अधिक 4 13 आणि हे 25. आता ही टर्म आपण तिकडे घेतली तरी चालेल किंवा ही टर्म इकडे घेऊन इक्वेशन फाइंड आउट करायचं. तर ही टर्म आपण इकडे घेऊ. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x मायनस 6y प्लस 13 मायनस 25. हिची साइन बदलली आपण. हे आर एच टर्म आपण एल एच एस ला घेतली, साइन बदलली, प्लस हे इथे मायनस घेतली. आता ह्याचं 13 मायनस 25 मायनस 12. Therefore x square plus y square minus 4x minus 6y minus 12 equal to 0. And this is the equation of the circle. तर हे आन्सर आहे. x square plus y square minus 4x minus 6y minus 12 equal to 0 is equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग वजा 4x वजा 6y वजा 12 बरोबर 0 हे वर्तुळाचं इक्वेशन आहे की ज्या वर्तुळावर 3 बिंदू आहेत त्या 3 बिंदूचे निर्देशक हे 5 7 6 6 आणि 2 ऋण 2 आहे. x square plus y square minus 4x minus 6y minus 12 equal to 0 is equation of the circle passing through the points 5 7 6 6 and 2 and -2.